बाई आताशी काम आवरलं, 2 दिवस सुट्ट्या टाकल्या कामावर. तो बॉस तर मला आता इतका बोलल, म्हणशील शांताबाई तू कामावर का नाही आली? काय करायचं, लय काम पडेल होतं, थोडं बाहेर जायचं होतं, काल तिकडं जाऊन आले. आता बाई लय थकवा आलाय, सकाळपासून सगळं आवरीतच होते, आताशी पुढं झालं आवरून. लय गरमाट लय हो राहिलं बाई. फॅन बसवायला लागल, पण काय करायचं, पैसे नाही जवळ. या रूमवाल्याचं भाडं द्यायचं पडलंय. नवऱ्याला एवढा पगार नाही, माझ्या पगारात एवढं भागत नाही. चला आता आहे ना, थोडा आरामच करते. आई ग, कोण आलं काय नाही बाई. आताच काम आवरलं, आराम करीत होत. शांता, बॉस, हा दरवाजा लाव, दरवाजा लाव. अहो तुम्ही डायरेक्ट घरी कशाला आले माझ्या? घरी कशाला? अरे बापरे. अगं शांता, अहो असं काय करून राहिले boss? ऐक ना, माझा करमानाच ग. अहो सोडा ना, इड भिंतीला काढणार ते तुम्हाला काही वाटतं का? हं? बाई असं कोण पाहिलं तर काय म्हणाल? आता घरात कोण पाहणार आहे? हा, घरात कोणी नाही येते, बरोबर आहे. अगं काय झालं, तू का यायचं कारण असं झालं, हा 2 दिवसापासून सुट्टी मारली. हा. मला तर तिला जीवच राहीना. हा का? जीव निसता धडधाड 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 उलट सुटला. हा का? हा बया ते बॉस, तुम्ही आले तर आले, असं बनेल भरमोडा, ते काय तुमची ती नाडी बाहेर आली एवढी, ती मध्ये टाका ना. असू दे घरी ना, घरी हा. ही तरी पियांड घातली घरी. हा या उन्हाळ्या दिसची ना, हा. कधी कधी पियांडाही नाही राहत. हा का? हा म्हणजे मोकळीच राहते का तुम्ही? म्हणजे टावेल लायतो ना, हा का? टावेल टावेल हा त्याच्यातून आहे हा. ना हवा येते. हा हा. असू द्या. पण तुम्हाला एक सांगू का काय? बॉस, हं? आता तुम्ही इकडे आले ना, तुझ्या घरी चालू डायरेक्ट. त्याच्यामुळे म्हणले थोडासा पुरा ड्रेस घालून यायचा होता ना. काही नाही, या बाय शांता, हा. इकडे काय कोणी पाहिलं नाही. मला माहित होतं हा. तो नवरा सकाळी कामावर जातो. हा हा आता म्हणलं 12 वाजले, हा. आता चाल शांता का जाऊनच येऊ. हा का? अरे जीव चाईन पडे ना असा जीवाला. हा. केव्हा शांताला भेटल, केव्हा शांताला भेटल. हा का? हा असं झालं. बया, काही म्हणा बॉस, तुम्ही ना कंपनीत तसेच तुमचा असा दरारा, हा. असे तुम्ही हिरो सारखे वागत्या, आणि इकडे आल्यावर तुमचं तेच बाई. आणि मग अरे मला येरी लोक बॉस म्हणते का? बॉस बाई, तुम्ही असे आले, खरंच मी 2 दिवस कामावर नव्हते ना, मला घरी काम होतं ना, त्याच्यामुळे मग मी आहे ना आलेच नाही कामावर. तुम्हाला सांगून आले होते ना मी. मला जरी सांगितलं ना, हा. पण मा जीव एका ठिकाणी राहिना ना. हो. हा काय हो मालक? शांता, बॉस काय झालं? तुला माहितीये ना, हा हे कधी मध्ये मला होतं असं. हा मग होतय. बरं असू द्या. शांता, हा. तू एक काम कर, तुम्हाला पाणी देऊ का बॉस? मला पाणी नको, हा लगेच पाणी नको. तू पहिली इकडे ये बरं, बस थोडी. हा का? हा. या ना. काय तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी अशा आले डायरेक्ट, आणि बाई मा नवरा यायचा नाही तर मला तर नुसती भीती वाटू राहिली बाई, आणि काय करावं तेच कळा ना मला. तुम्ही जाता का घरी बॉस? शांता, हा तू जा ना. मी ना उद्याकडे कामावर येईल. 2 दिवसच सुट्ट्या टाकेल होत्या ना. हा. हा मग तुम्ही जा आता. तुम्हाला या असं पाहिलं ना मानावऱ्यानी, तर उगा बाई त्याला काहीतरी संशय याचा. शांता, हा. मी आता तोया घरी आलोय, हा ओळखून घे हा बॉस काल आला असल. हा नाही ते ओळखलं मी. आणि मग का मी तुला आता केल्याशिवाय जाईल का? हा हा शांता, हा आता तुला माहितीये का, हा त्या मागच्या टायमाला तो 2 दिवस सुट्ट्या टाकल्या होत्या, हा पण तेव्हा तो मला व्हिडिओ कॉलवर हा तो दाखवलं होत हा नाही का. दाखवलं. हा तो ओळखून घे, तो दाखवलं होत बर का, हा तो दाखवलं होतं. हा आणि आता तर काही दाखवलं नाही, काहीच नाही. मग आता मी तुला सोडील कसा काय?
ते व्हिडिओ कॉलवर तुम्हीच मला म्हणा व्हिडिओ कॉलच कर, व्हिडिओ कॉलच कर, तुला पाहायचंय डोळे भरून, म्हणून मग मी केला. ते तोच ते सगळं दाखवलं होतं ना शांता. ते गबासाबाई बॉस, तुम्ही ना ह्या गोष्टी ना आपल्या तिकडं कामावर आपल्या कंपनीमध्ये अशा बाहेर नाही बोलायच्या, अंतर्गत राहत्या ना त्या. हा बरोबर आहे. हा. पण ऐक आता, हा तू 2 मिनिटं मा ऐक. हा या बाई मी आता आहे ना, खरं आहे ना, लई मूड मध्ये तू काही येईल बघा. हा. या बाई अंडर ते बनेल हो आणि बरमुडावर चालू. हा या बाई इडा आल्या तोय दरवाजा लावून घेतला. आता काय बा कोणी नाही पाहणार. हा आता मला आहे ना थोडस जे मला लागल ना ते दे ना. ते मी काय म्हणते, उद्या येते ना मी कंपनीमध्ये, मग तिला आपण ते आपलं नेहमी सारखं. मी काय म्हणतो, उद्याचा बंद पडू, आजचा चाललाय ते खरं. तुम्हाला थोडं पाणी आणू का मी? हा हा आण पाणी आण. हा पाणी पण प्या, चाय ठेवीते. आणि ते नवऱ्याचा यायचा टाइम झालाय ना. किती वाजले? ते हा आता 5 वाजत आले. हा तू येईलच ना आता. पाणी आणते मी. हा पण एक आहे हा शांता, हा तू चहा पाच, पाणी पाच, हा. पण मी ना तुझा नवरा येऊ हा. नाही तर ना येऊ, हा. मी तुला केल्याशिवाय तर जाणारच नाही. हा का? हा, बरं, मी काय म्हणते बॉस, थांबा बाई, तुम्हाला आधी पाणी पाहिजे तर थोडं गार करते ना. ते का? हे नळद हा 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 आण आण पाणी आण. बाई, हा बॉस तर डायरेक्ट 2 दिवस कामावर नव्हते तर डायरेक्ट घरीच आला बाई. आणि आता म्हणतो मी केल्याशिवाय जाणारच नाही. आता काय करावं बाई, एक तर मानावरा यायचा टाइम झाला. चला आता यालाय ना पाणी पाहिजे ते, आणि गोड बोलून बोलून देते कटून. ग्लास थोडा धुवून घेते, भांडे घासायचे पडले. आओ बॉस, काय करून राहिले तुम्ही? अगं शिकना शांता, हा? अगं मला बोल बोल बोल. अहो, ते मानवरा यायचा टाइम झाला ना, मग थांबा, तुम्हाला पाणी द्यायचं. अगं शांता इकडे पाणी राहू दे. अहो, एक घोट तर प्या ना. अगं हे राहू दे. ऐक, हा मला आहे ना आता दम नाही निघणार. हा ऐक, तुला मी तर असा म्हणतो शांता, तुला आहे ना तुला या भाड्याच्या घरात काय राहती. अहो, मग आता काय करायचं, मालक आपली परिस्थिती तशी गरिबीची, राहावं लागतं. त्या मालकाचं 2 महिन्याचं भाडं थकले, यांचा पगार नाही झाला. आणि मग त्याच्यामुळं ते आता तुमच्याकडून मी घेते नेहमी थोडेफार, पण सारखं तुम्हाला तरी कसं काय म्हणावं बाई, मला त्याची लाज वाटते ना. शांता, हा? तू ती काळजीच करू नको. हा. तुला आहे ना मी आता मस्त घराला पैसे देतो, तुला घर बांधून देतो, तो नवऱ्याला तुला एक 4 व्हीलर घेऊन देतो हा का? फिरायला. हा हा का? अरे मग बया, तुम्ही किती मोठ्या मानाचे बॉस. मोठ्या मानाचे नाही, तुला सगळं तू उद्याची उद्याच करतो पा. हा का? हम्म. म्हणजे उद्या लगेच तुम्ही घर बांधून पैसे देशाल का? अहो लगेच पैसे देतो मी तुला घर बांधाया. हा का? आणि घर बांधून झालं हा. का लगेच तुला 4 व्हीलर तो दारापुढे उभी करतो. असं म्हणते मग का? अगं पैसा असा आहे बँकेत पडणार आहे. हा हं? ते आहे म्हणायला, पण काय झालं माहितीये का, आपला असा दुर्बळा परपंच, एक ठिकाणी शिवलं का दुसऱ्या ठिकाणी फाटत, तिडं शिवलं का तिसऱ्या ठिकाणी फाटत. मग म्हणले बाई, बॉस कडून तरी घेऊन किती पैसे घ्यावा. अगं तू बॉस संघ आहे, बॉस संघ, हा बॉस संघ आहे तू. ह्या बॉस संघ आहे तू. हा मग तुला आता मी आज अचानक माझ्या डोक्यात आलं बर का शांता. अरे मला कालचं धरून कर म्हणा, हा नुसतं माई बायको म्हणा तुला चालल्यावर बघ मुडावं म्हणलं आलो या इडू फिरून. हा का? पण तुला सांगतो मागून डेस्टिया काना. हा का? हा उभं राय, हा खाली बस. हा उभं राय, खाली व्हायचं, बसायचं, उठायचं, बसायचं. काय सांगायचं,
वैताग येऊन गेला जीवाला. हा का मग म्हणलं आता पहिलं शांता का चला. हा का हा आता आहे ना तुला मी सांगितलं तसं करून दे. पण ऐक ना हा आता आहे ना मी थोडा मूड मध्ये. हा का हा तो तो नवऱ्याच्या आधी हा. आपण आपला मस्त कार्यक्रम उरकून घेऊ. असं म्हणते का बॉस बया ते काही नाही ते घराचं म्हणत होते ना. अरे ते होणार. हा का हा मग ते मानावर थांब नाही कोणी नाही. हा तो यायच्या आत चला बाई मग पटकन 5 मिनिटात हा चाल ना तिकडे बिअरवर चाल ना. हा या ना आलो 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 चल. शांता हा ऐक हा आता मी ना तुला हा सगळं व्यवस्थित तुझं करून देणार आहे. हा हा आता इकडं पुढं बागेच्या घरात राहती. हा नाही ते बरोबर आहे पण मला. तुला माहितीये का हा ही काळजी करू करू आहे ना तू हा पार अशी बारीक झाली. मध्ये कशी होती तू हा हा हं? पहिल्यांदा कामावर आली तर काय तुझं बॉडी. हा हं? गुटगुटीत होते. अहो तुम्हाला सांगते नवऱ्याला एवढा पगार नाही बॉस. आणि घर चालवायचं पोरं सोर परपंच सगळ्याच गोष्टी लागत ना. अगं एवढा मोठा तो माग बॉस असताना हा हं? तुला काय मी करून देतो सगळं. हा का घाबरू नको काळजी करू नको. आता तुम्हाला सांगू का बाई मी तर एकदम आता वैतागूनच जायले या परपंचाला. पण आता कसं तुम्ही एवढा मला आता धीर देऊ राहिले एक काम कर शांत. त्यामुळं मला थोडासा जीवाला आधार आला मला. शांता हा एक काम करते का हा डायरेक्ट आईचं घर घेते का. हा आईचं घर हा हा? घेऊ ना डायरेक्ट एखादा फ्लॅट नाही तर रो हाऊस काहीतरी. आहे का तो तयारी. हा म्हणजे पैसे मी देतो हा पण तुझी तयारी आहे का. हा मग घेईल ना मी. आता तुम्हाला सांगते या घराला एवढं 5,000 भाडं भरावं लागतं ना. मग त्याच्यामुळे घेईल ना मी. एक काम कर हा माझा आहे ना जोडीदाराचा एक रो हाऊस आहे. रो हाऊस हा हा रो हाऊस कोणचा हाऊस रो हाऊस रो हाऊस. हा तोच आणि म्हणजे ना उद्या तू चाल मा संग गाडीवर हा आपण पाहायला जाऊ. हा तो किती म्हणतो काय म्हणतो हा. कमी जास्त करून लगेच घेतला. हा का रोख पैसे त्याला देऊ हा. नावावर तोया करू. तोय नाव याच्या नको. हा का तोय नावावर केलं ना तर तू मला कायम दिशील. नाही तर म्हणजे ना शांता हा रू बंगलू घेऊ. रू बंगलू हा रू बंगलू ते कोणता बंगला. रू बंगलू हा 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 रो बंगला. हा रो तेच हा रो बंगलो उद्याची उद्या जाऊ. घेऊ बरं ऐक ना मग हा तुझा नवरा येईल आता ड्युटीवरून. हा आता मला थोडस देवा. आणि बर का शांता हा ऐक हा तुला आहे ना जे घ्यायचं ते घे. हा हं? हा आपण उद्या पाहून येऊ हा रू हाऊस. हा हं? आणि या बाय इडून पुढे आहे ना मला पाय थोडा तिकडे घ्या ना. ये बाई इडून पुढे आहे ना तो आता सुट्ट्या नाही टाकायच्या ऐक हा बर का. हा आणि जर सुट्टी टाकलीच हा तो आहे ना मला व्हिडिओ कॉल करायचा बघा. हा का हो तुम्ही किती प्रेम करता माव. तुम्हाला करमतच नाही माशी. अगं नाही कर मग ना शांता हा आपल्या दोघांचं जुळलं ना हा तसं करमतच नाही. हा ना बर का. ते मानवऱ्याला म्हणते अशा पॅन्डी घाली जा रात्रीचे. तो मी आला काचा आला का येऊन ही पॉइंट पॅन्ट घालाय सोपी जाती. हा का काढायलाय सोपी घालायलाय सोपी. हा का हा 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 आणि या बाय हा इथून पुढे ना मला एक तो व्हिडिओ कॉल करायचा. हा का माहितीये का हा. मला तो पाहिल्याशिवाय हा झोपच येत नाही. हा का ते हा 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 नाही दाखवणार का. हा नाही दाखवणार ते म्हणजे काय दाखवणार नाही. ते म्हणजे ते हा ते
देते. बया बॉस हं? आता एवढं सारखं सारखं म्हणू नका बाई जोरात. आणि ते कोणी ऐकलं तर म्हणशील ही बाई म्हणजे व्हिडिओ कॉल. ते दाखवते. हा हा तू मला तर दाखव, मी तो बॉस आहे. हा आहे का नाही? हं? मग ते पाहिलं हा का मी लगेच कांबळा घेणार, हा लगेच झोपणार. हा का हं? बर बर चालेल चालेल. हं? बर का ग? हा आणि तो नव्हता तरी किती वाजता येतो? भया आता बा या असं डोक्यातून विसरून जाते मी. मानावर यायचा टाइम झाला बरं का बॉस. झालं? हा मग ना मग टक्क्या. लगेच तुम्ही निघून जा बरं का. अगं मी 2च मिनिटात जातो. हा? यांग सरक ना. शांता ऐक, हा तुला सगळं सांगतो. तू ये ना, तुझ्या घरात आलोय ना, लाजू काय नको इड. नाही नाही लाजायचं काय आहे त्याच्यात तवा. माझ्या घरापेक्षा आहे ना तुझ्या घर लय मोकळय. हा हा माझ्या घरात तरी काच इकून गाक तिकून गाक. तुमचा किती मोठा बांगला आहे बाई. मग ऐक ना, हा आवड ना. बरं बरं थोडे सारखं ना मला. हा सरकत घे ना, ये ना ये ना. पड 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 इड. पड ना ग शांता, पड ना. बया बॉस बॉस काय होते तुम्हाला. काही नाही झालं, हा लाईकातून भिडलो होतो. हा हा दम लागला असा. दम लागला का. बया थांबा ते थोडं आता गरमाटाचे दिवस आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला तसं झालं. बरं वाटलं का. बस 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 हा बस. मग तोंड जुडी ते काय. बया लागलं का. मग थोडं थोडं बस बस बस. लाईफ फ्रेश. तुम्हाला सांगू का बॉस. मग ते घराचं मग उद्याकडं येऊ का मी. उद्या लगेच ये ना, मला फोन तर कर. ऐक ना, हा उद्या तू आली का हा तुला मी 10 लाखाचा डायरेक्ट चेक देतो. असं म्हणता का. डायरेक्ट 10 लाखाचं देता? डायरेक्ट 10 लाखाचा. बरं बरं तुम्हाला सांगते बॉस. आता मी आहे ना आज सगळं काम रात्रीचे का होईना सगळं आवरून घेते. हा आणि मग आहे ना उद्याकडे येते आणि तेवढा मला चेक देऊन टाका मग. हा दिला दिला. हा हो शांता, हा तू एवढं माझ्यासाठी करती हा तर मी तुला कागदाचा चेक लिहून नाही देणार का. हा आय आय. हं? बरं मी काय म्हणते बॉस तुम्ही जा बाय आता. आणि या बा काय करा माहितीये का. पुढच्या वेळेस आले का फक्त कपडे चांगले घालून या. तुम्ही एवढे मोठे बॉस आहे ना. हा, हा. म्हणजे असे बरमोडावून बनेल म्हणा काय येऊन. काय झालं माहितीये का शांता, हा. माय ना जीवनीच तडफडत सुटला. बरं. माय ना मला रात्री त्रास झाला. हा? सकाळी 11-12ला त्रास झाला. हा मग काय त्रास 12 वाजता झाला ना, तेव्हा मग मी तुझी आशा केली. म्हणलं मला पहिले शांती का जाऊ दे. म्हणजे काचा त्रास झाला. त्रास ओळखून घे काचा होता असं. हा का हा हे बाय तू भेटली नाही हा. 2 दिवसापून तू व्हिडिओ कॉलही नाही. हा. हं? तू मला व्हिडिओ कॉल होत नाही. हा हं? काही नेट नव्हतं का काय तुला. हा असं झालं ते. बरं बरं हं? हा हा मग मी जाऊ का. हा जा तुम्ही. तो आला येईल पुन्हा नवरा. हा हं? जाऊ का मग. हा हा हं? थांब, मला आहे ना माहिती पियांड वर घेऊ दे. बया वर घेत होते का. हा तुला काय वाटतं सोडीत होतो. नाही नाही मी म्हणले ते तुम्ही अशी पॅन्ट हे करायला लागले ना मला असं वेगळंच वाटलं बाई. शांता, हा. मी तुझ्या का आलो हा का माझं कामच लय भारी होत. मला कुठलंही ध्यान येत नाही. बरं बरं जाऊ का मग. हा जा. हं? हा जातो तो नवरा यायच्या आत. हा कसं होईल नको तमाशा. हा
तेवढं जाता जाता आहे ना दार वळून घ्या बरं का बॉस. हा दार घेतो वडून. हा चालत जाऊ का मग? हा जा जा. बया गेला बाई बॉस. पण जाऊ दे मरू दे. थोडं फार प्रेम दिलं तर मला म्हण तू घराची चिंता नको करू, तुला लगेच उद्या 10 लाखाचा चेक देते. बरं झालं बाई नवरा याच्या आत काढून दिला. उद्या जाऊन तेवढे पैसे बी त्याच्याकडून चेक घेऊन येते आणि घर बीर करून घेते. काय करायचं आता, आपल्या गरिबीला लाज नाही. नाही तर आपल्याला काय असं करायला चांगलं वाटत का? जाऊ दे आता गेला तो. चल मी ना आता थोडंसं काम राहिलंय ते आवरून घेते.